सण असो किंवा लग्न, खंडेलवाल ज्वेलर्सचे आभूषण बनवतात प्रत्येक क्षण खास. आजच भेट द्या खंडेलवाल ज्वेलर्स, केदार चौक, वरुड. वरुड वन परिक्षेत्रातील वाघाच्या मृत्यूप्रकरणी पंढरी येथील 4 आरोपींना अटक. 4ही आरोपींना 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी. अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहात रवानगी. मृतक पट्टेदार वाघाचे दात गायब असल्याने तपास सुरूच, आणखी आरोपी अटक होण्याची शक्यता. नेमका त्या वाघाचा मृत्यू कसा झाला अद्यापही अस्पष्ट. वरुड वन परिक्षेत्रातील वायू वर्तुळातील पंढरी बीटमध्ये दिनांक 3 फेब्रुवारीला पट्टेदार वाघाचा मृतदेह आढळून आल्यानंतर सदर वाघाचा मृत्यू नसून हत्या झाल्याच्या संशयावरून वन विभागाने घटनास्थळी पंचनामा केला. त्यावेळी या वाघाचा मृत्यू 15 दिवस आधी झाला असावा असे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर घटनास्थळील परिसरात रुबी नावाच्या श्वान पथकाने शोध घेतला, परंतु शोध न लागल्याने वन विभागाने वाघाच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी गोपनीय चौकशी सुरू केली. त्यानंतर संशयावरून पंढरी येथील 4 आरोपींना ताब्यात घेतले. त्यानंतर आरोपींना न्यायालयात हजर करून 2 दिवसांची वनकोठडी घेऊन तपास केल्यानंतर या 4 आरोपींनी शिकाराची कबुली दिली नाही. मात्र मृतक वाघाचे नखे व दात काढण्यासाठी वाघाच्या मृतदेहाजवळ गेल्याची कबुली या 4ही आरोपींनी दिली. त्यानंतर वन अधिकारी प्रशांत भुजाडे यांनी सुनील यादवराव अजमिरे वयवर्ष 46, मुन्ना यादवराव अजमिरे वयवर्ष 56, प्रेमलाल हिरासिंग उईके वयवर्ष 42, तिघेही राहणार पंढरी तालुका वरुड व सुभाष नंदू सलामे वयवर्ष 46 राहणार बिच्चू सावणी तालुका पांडुर्णा अशा 4घांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी या आरोपींना सुनावल्यानंतर मध्यवर्ती कारागृह अमरावती येथे या आरोपींना रवाना करण्यात आले आहे. तर त्या मृतक वाघाचे दात गायब असल्याने वन विभागाने आणखी कसून तपास सुरू केला असून लवकरच आणखी आरोपी अटक होण्याची शक्यता आहे. अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड.